मित्रांनो, खास आपल्या आग्रहास्तव आपण व्हिडिओ स्वरूपात बनवत आहोत. श्रीमंत होण्याचा राजमार्ग आज आपल्यासोबत शेअर केला जात आहे. प्रत्येक जॉब करणारा किंवा ज्याला फिक्स इन्कम आहे, सॅलरी आहे, अशा व्यक्तींसाठी हा खास व्हिडिओ असेल. एडिटिंग एवढी चांगली नसेल, पण याच्यामध्ये नॉलेज आहे. हा काही एंटरटेनमेंट व्हिडिओ नाही, त्यामुळे शेवटपर्यंत पहा. नक्कीच आपल्याला काही ना काही गोष्टीचा अनुभव येईल. तर श्रीमंत होण्यासाठी सगळ्यात पहिली जी काही गोष्ट आपल्याला आडवी येते ते म्हणजे कर्ज. आपलं जे काही कर्ज आहे हे आपल्याला सगळ्यात पहिले घातक असतं, मारक असतं. पण कर्जाचे दोन प्रकार असतात. एक आहे चांगले कर्ज आणि दुसरे आहे खराब कर्ज. चांगले कर्ज कोणते? जे कर्ज घेऊन आपण इतर काहीतरी करत आहोत, त्याच्यातून जर आपल्याला इन्कम मिळत आहे एक्स्ट्रा, तर ते कर्ज चांगल्या स्वरूपाचं असेल. आणि दुसरं जे कर्ज आहे त्याच्यातून इन्कम तर नाही, पण लॉस होत असेल, तर ते कर्ज खराब कर्जामध्ये गणलं जातं. त्यामुळे चांगलं कर्ज असेल तर अतिउत्तम, खराब कर्ज असेल तर ते लवकरात लवकर नील करणं गरजेचं आहे. तसं कोणतंही कर्ज आपल्याला नील करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर कर्ज पहिल्यांदा नील कसं करायचं, डेप्थ जी आहे ती आपली नील कशी करायची, याच्यासाठी आपल्याला दोन कारणं शोधावी लागतात. सगळ्यात पहिले छोटे कर्ज कोणते आहे, छोटे. त्यानंतर मोठे, मीडियम आणि मोठे, या प्रकारे आपल्याला वर्गवारी करायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण उसनवार जे काही रक्कम असेल, कोणाची उसने घेतलेली, मित्राकडून किंवा घरच्याकडून किंवा फॅमिली मेंबर नातेवाईकाकडून घेतलेली असेल, ही पण याच्यामध्ये येईल. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्याजदरानुसार. व्याजदर कोणत्याचं जास्त आहे तो सगळ्यात पहिले येईल आणि छोट्या व्याजदराचा खाली जाईल. आता हे करत असताना दोघांचा ताळमेळ लावायचा आहे. छोटं कर्ज आणि जास्त व्याजदर असणारं कर्ज सगळ्यात पहिले भरण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आपल्याकडे जे काही बचत होऊ शकेल, 500 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये, जे काही आपल्याला महिन्याला बचत होऊ शकणार आहे, ती ह्या कर्ज नष्ट करण्यासाठी प्रथम वापरायची. छोटं कर्ज म्हणजे अगदी मी उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याकडे 2 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 40 लाख रुपये असे कर्ज आहेत. आता एवढे कर्ज नसावेत, पण आहेत. तर सगळ्यात पहिले 2 लाखावलं कर्ज आपल्याला नील करणं शक्य आहे. 2 लाखावलं नील केलं की आपल्याला एक्स्ट्रा बचतीची सुद्धा गरज पडणार नाही. पहा कसं, आपल्याकडे छोटी रक्कम जमा झाली, 2 लाखाचं कर्ज आपण नील केलं. आता हे 10 लाखाचं कर्ज नील करण्यासाठी आपल्याला जादा बचतीची गरज पडत नाही, कारण 2 लाखाला जो हप्ता जात होता तो हप्ता आणि 10 लाखाचा हप्ता एकत्रित आपला 10 लाखामध्ये जाणार आहे. त्यामुळे 10 लाखाचं कर्ज सुद्धा लवकर नील होईल. आणि 10 लाखाचं नील झालं की 40 लाखाचं सुद्धा 3 हप्ते एकत्र जातील, तर ते सुद्धा लवकर नील होतं. तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. याच्यासाठी फायनान्शियल कॅल्क्युलेटर असतात, ते वापरले तर याचा आपल्याला अंदाज येईल. 25 वर्षाचं कर्ज 10 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला फेडता येतं. हा पहिला पर्याय आहे, खूप चांगला आहे. कोणती अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरा पर्याय आहे सेविंग, म्हणजे बचत. आता नॉर्मली आपण 50% बचत करू शकतो किंवा कमी जास्तही करू शकतो, पण 50% केली तरी खूप झाली. एक साधं उदाहरण सांगतो. माझा पगार आहे 75,000 रुपये. तर मला घर व्यवस्थित चालवण्यासाठी 20,000 रुपये खर्च येतो. घर व्यवस्थित चालवण्यासाठी मला 20,000 रुपये खर्च येतो, प्लस मुलांचे शिक्षण आणि इतर गोष्टीसाठी 10,000 रुपये खर्च येत आहे, आणि इतर इमर्जन्सीसाठी किंवा इतर काही येणाऱ्या अचानक अडचणी असतात त्याच्यासाठी 5,000 रुपये खर्च येत आहे. म्हणजे प्रति महिना मला साधारणपणे 35,000 रुपयापर्यंत खर्च आहे. हे आपण एक कॅल्क्युलेशन धरलेलं आहे. तर माझ्याकडे बचत किती होती? 40,000ची होती. पहा, याच्यातून सर्वांग सुंदर मार्ग काय निघतोय पहा. म्हणजे मी वर्षाला 5 लाखापर्यंत बचत करू शकतो. एक साधा सोपा पर्याय आहे.
जर मी 1 वर्ष जरी बचत केली, 5 लाख बचत केले आणि कोणत्याही शिक्षक पतसंस्थेत असतील किंवा कोणत्याही चांगल्या बँकेत फिक्समध्ये ठेवले तर साधारण 10% व्याजदर आपल्याला मिळू शकतो. म्हणजे आता मला दर इथून पुढे 1च वर्ष जर बचत केली तर इथून पुढे दर वर्षाला मला 50,000 रुपये मिळणार आहेत एक्स्ट्रामध्ये. म्हणजेच मला 12 + 1 महिन्याचा पगार एक्स्ट्रा मिळणार आहे. कारण रेग्युलरमध्ये माझे 40,000 वाचत होते आणि हे तर 50,000 मिळत आहेत. 13व्या महिन्याचा पगार सुद्धा मला मिळत आहे. हे 1 वर्ष केलं तर. आणि जर असं आपण 5 वर्ष जर केलं, फक्त आयुष्यातले 5 वर्ष, तर साधारणपणे आपल्याकडे 25 लाख रुपये शिल्लक होतील. आणि या 25 लाखाचं व्याज आपल्याला साधारणपणे 2.5 लाख रुपये जर मिळत असेल तर आपण श्रीमंत व्हायला चालू हो. आता इथून पुढे 100% रक्कम जरी आपला पगार खर्च केला, 80,000 तोपर्यंत 5 वर्षात वाढेल, 80,000 होईल. 80ला 80 जरी खर्च केला तरी आपलं इन्कम हे वाढत राहणार आहे कंटिन्यू. कोणत्याही प्रकारची आपल्याला फायनान्शियल अडचण येणार नाही. पहा, दरवर्षी 25मध्ये 2.5 टाकले 27.5 होतील. आता याच्यामध्ये थोडी आणखीन वाढ होईल, म्हणजे प्लस 31 लाख होतील. याच्यामध्ये वाढ होईल, 35 लाख होतील. असं कंटिन्यू वाढत जाईल आणि आपला पगार आपण 100% खर्च करायला तयार हो. पहिले 5 वर्ष फक्त बचत करून दाखवा. कारण शासनाने आपल्याला 3 वर्ष तर शिक्षण सेवकमधून मारलेलंच आहे. 3 वर्ष जर आपण 3,000 पगारात काम करत असेल तर 5 वर्ष आपण 35,000 पगारामध्ये काम करायला काही हरकत नाही. पण त्याच्या पुढचं आयुष्य आपलं खूप सुंदर असणार आहे. आणि हे सुद्धा आपण पहिले 10 वर्ष जरी केलं, म्हणजे 5 + 5. आता इथं बचत वगैरे काहीच नाही आहे, 25लाच वाढवत नेलेलं आहे आपण, तर आपल्याला दुप्पट पगार चालू होईल. म्हणजे 1.5 लाखाच्या पुढे आपल्याला पगार निघत राहील. हा आपला जॉबचा इन्कम प्लस हा आपल्याला एक्स्ट्रा इन्कम. आता जर 1.5 लाख मिळत असतील, 2 लाख मिळायला लागले 10 वर्षामध्येच, तर आपण श्रीमंत होणार का नाही? आत्ताही पहा, बऱ्याचशा जणांची 20 वर्षे 25 वर्षे सेवा झाली असेल, दुप्पट पगार कोणाचाच झालेला नाही. शासन दुप्पट पगार करतच नाही. आपण स्वतःच आपला पगार दुप्पट केला पाहिजे. आणि हे आहे. आता याच्यामध्ये व्हेरिएबल्स येणार आहेत, वैयक्तिक काही अडचणी येणार आहेत, ते पण आपण पाहिल्या पाहिजे. काही कुटुंबाच्या अनेक गरजा असतात. म्हणजे काहींना घर बांधायचं आहे, काहींना इतर गोष्टी करायच्या आहेत, तर त्याचाही याच्यावरती परिणाम होणार आहे. तोही आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण तो परिणाम जर आपण लक्षात नाही घेतला तर बरेचशे वेळा आपल्याला समजणारच नाही आपण काय करतोय आणि कशा पद्धतीने जातोय. काहींच्या जे मुलं आहेत त्यांचं एज्युकेशनचा प्रश्न समोर येणार आहे. काहींना नैसर्गिक किंवा अनैसर्गिक काही गोष्टींना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे जे काय अर्थशास्त्र आहे, जे काय फायनान्स आहे, हे कॉमनपेक्षा इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती खूप परिणाम करतं. म्हणून मी सांगू इच्छितो की आपण 5 वर्ष जर बचत केली तर लाईफ टाईम आपलं 50 वर्षाचं आयुष्य खूप चांगलं जाणार आहे. पण पहिले 5 वर्ष ते पण बचत म्हणजे काय, कंजूशी करून नाही, व्यवस्थित आनंदात जगून आपण काम करू शकतो. व्यवस्थित काम करू शकतो आपण आनंदात जगून. आणि याच्यामध्ये मी असं एक्स्ट्रा काम करायचं किंवा पार्ट टाईम काम कोणत्याही गोष्टी सुचवलेल्या नाहीत, कोणत्याही गोष्टी तिथं प्राधान्य दिलेलं नाही. त्यामुळे ह्याही गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला जे करायचं ते शांततेत होणार आहे आणि हे सगळ्याकडून शक्य आहे. नक्कीच तुम्हाला शक्य वाटलं तर लाईक करायचं व्हिडिओला. ओके, धन्यवाद मित्रांनो. आपण थांबू.